नमस्कार मैत्रिणींनो, तुमचं खूप खूप स्वागत आहे माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. तर माझ्याकडे बघा हे वर्कचं ब्लाऊज आलं होतं शिवायला. त्याच्यावर पूर्ण पाईप ने केलेलं वर्क होतं. तर मी हे माझ्याकडे पिन आहे ते सेपरेट त्याच्यासाठीच आहे. टिकली किंवा पाईप असे वर्क असेल तर ते काढण्यासाठी. ते बघा त्याचा बॉल ही साडी पिन आहे. तर त्याचा बॉल असतो पाठीमागे त्याला तो काढून टाकला आहे मी आणि सेपरेट त्याच्यासाठीच ती यूज करते. बघा तुम्हाला जर ट्रिक यूज करायची असेल तर यूज करून बघा. अशी बॉल पेन वापरून त्याच्या पाठीमागच्या साईडने हे असे पाईप ते इझी काढले जातात आणि कपडा पण खराब होत नाही आणि आपण हाताने काढलं तर तो कपडा ओढला जातो. कपडा कसा नाजूक असतो त्याच्यामुळे त्याचे दोरे निघण्याची भीती असते. तर मी अशा प्रकारे ते पिननेच काढते नेहमी. तर हे असे काढून झाल्यानंतर जिथं जिथं टिपाच्या तिथं पाईप येणार होते ते मी पूर्ण काढून टाकले आणि मग गळ्याचा आकार आखून घेतलेला आहे. ते हे बघा सगळे पूर्ण काढून टाकले आणि आकार आखून घेतला. त्यानंतर जिथे जिथे माझे शिवण्यात पाईप निघालेले होते तर त्या टिपाच्या तिथं मी फॅब्रिक ग्लूने पुन्हा ते पाईप चिटकवून दिले होते. तर हे बघा अशा प्रकारे मी जिथे जिथे निघाले होते ते चांगलं दिसत नव्हतं, त्यामुळे तिथं ते फॅब्रिक ग्लूने मी चिटकवून दिले. तर ते नंतर खूप सुंदर वाटत होतं. सगळे मी असे जेवढे शक्य होतील तेवढे पाईप मी पुन्हा चिटकवून दिले आणि अशा प्रकारे सुंदर नंतर ब्लाऊज खूप छान दिसत होतं. तर ते काढलेले असं काही वाटतच नव्हतं नंतर. तर आमच्या चॅनलवर जर नवीन असाल, चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा. माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा आणि कमेंट करून सांगा. थँक्यू.